नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखनाच्या कथालेखन या भागाकडे वळणार आहोत. तर नीट लक्ष द्या. कथालेखन हे एक सृजनशील लेखन कौशल्य आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा म्हणून अशा प्रकारच्या कृतीचा अभ्यासक्रमात समावेश करून घेण्यात आला आहे. कथा कल्पनेवर किंवा सत्य घटनेवर देखील आधारित असू शकते. कथेला अनुरूप अशा पात्रांची निर्मिती करणे व कथेच्या मुख्य विषयाला फुलवणे फार आवश्यक असते. कथालेखन ही काय एक सृजनशील लेखन कौशल्य आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा म्हणजे विद्यार्थ्यांची जी लेखन कला आहे त्याला त्या कौशल्याला वाव मिळावा म्हणून अशा प्रकारच्या कृतींचा जो अभ्यास आहे तो समावेश करून घेण्यात आहे. आणि कथा कल्पनेवर किंवा सत्य घटनेवर देखील आधारित असू शकते. कथा कशा कशावर आधारित असू शकते? कल्पनेवर किंवा सत्य घटनेवर. आपण कथा लिहिताना ती कल्पना करूनही लिहू शकतो आणि एखादी जर सत्य घटना असेल तर ती सुद्धा आपण त्यावर सुद्धा आधारित आपण कथा लिहू शकतो. कथेला अनुरूप अशा पात्रांची निर्मिती करणे. नीट लक्ष द्या की कथेला अनुरूप, कथेला साजेल अशा पात्रांची निर्मिती करणे व कथेच्या मुख्य विषयाला फुलवणे फार आवश्यक असते. इयत्ता 9वी व 10वीच्या अभ्यासक्रमात कथालेखन या लेखन कौशल्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. कथा बीजानुसार कथेचे विविध प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे. तुम्हाला रंगसाहित्यामध्ये सांगण्यात आले होते की कथा ह्या वेगवेगळ्या प्रकारची असते. शौर्य कथा, विज्ञान कथा, बोध कथा, ऐतिहासिक कथा, रूपक कथा आणि विनोदी कथा. ठीक आहे. शौर्य कथा म्हणजे ज्यामध्ये शौर्य दाखवलेलं असेल किंवा लिहिलेलं असेल. विज्ञान कथा म्हणजे सायन्स. ठीक आहे. बोध कथामध्ये म्हणजे ज्या कथेतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं अशा बोध कथा. ऐतिहासिक कथा जसं अकबर, बिरबल अशा ज्या कथा असतात त्या. नंतर रूपक कथा, त्यानंतर विनोदी कथा ज्या अशा कथा वाचून आपल्याला हास्य निर्माण होते. आता हे महत्वाचे ज्या बाबी आहेत की कथा लिहिताना खालील बाबी लक्षात घेणे फार महत्वाचे. तर कोणकोणत्या बाबी लक्षात घेणे महत्वाचे आहे? कथेला योग्य शीर्षक द्यावे. तात्पर्य लिहिण्याची आवश्यकता नाही. शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी. शीर्षक म्हणून सुविचार, म्हण असे बंधन नाही. तर पहिला पॉइंट काय की कथेला योग्य शीर्षक द्यावे. शीर्षक म्हणजे नाव. कथा लिहिताना आपल्या कथेला नाव देणे हे आवश्यक असते. नंतर शीर्षकावरून म्हणजे नावावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी. म्हणजे नावावरूनच आपल्याला कळायला हवं की आपल्या कथेमध्ये काय दिलेलं आहे. नंतर शीर्षक म्हणून म्हणजे जर तुम्हाला कथेला नाव द्यायचं असेल तर तुम्ही सुविचार, म्हण असावी असे बंधन नाही. तुम्ही तुमच्या मतानुसार तुम्ही कथेला शीर्षक देऊ शकता. कथा भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे. हा अगदी महत्वाचा पॉइंट आहे. काही विद्यार्थी काय करतात की कथा ही वर्तमान काळामध्ये लिहितात परंतु कथा जी आहे ती भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे. पण जर का कथेतील पात्रे एकमेकांशी संवाद साधत असतील, जर कथेमध्ये 2 पात्रे असतील आणि ती जर एकमेकांशी बोलत असतील तर त्यांची प्रत्यक्ष कथने म्हणजे त्यांची जी बोली आहे ती वर्तमान काळातच लिहिली गेली पाहिजे. लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे महत्वाचे आहे. कथेला भाषेचा, घटनांचा ओघ कालानुक्रमे असणे आवश्यक आहे. कथाबीजाला अनुसरून पात्र व त्यांचे संवाद, पात्रानुसार योग्य भाषा असावी. कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. कथेमध्ये पाल्हाळिकपणा नको. म्हणजे कथा लिहिताना की आपल्याला जर कथा खूप मोठी करायची आहे तर आपण पाल्हाळ त्यामध्ये लिहत बसलो असं नाही. मुद्देसूद हवी. जी आपण मुद्दे लिहिले त्यावरून जे आपले शीर्षक आहे ते योग्य अनुरूप आहे की नाही हे सुद्धा कळायला हवं. आणि कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. म्हणजे जो प्रसंग सुरू आहे कथेमध्ये तर त्यानुसार तिथली जी वातावरण आहे त्याची निर्मिती त्या कथेमध्ये करायला हवी. नंतर कथालेखनात खालील प्रकारच्या कृतीचा समावेश. कथाबीजावरून कथालेखन, शीर्षकावरून कथालेखन, दिलेल्या शब्दावरून कथालेखन, अपूर्ण कथा पूर्ण करणे. त्यामध्ये 2 भाग आहे. आता कोणकोणत्या 5 प्रकारांचा कथेमध्ये समावेश होतो? तर पहिला आहे की कथाबीजावरून कथालेखन.
म्हणजे आपल्याला काही शब्द दिलेले राहील, तर त्या शब्दावरून आपल्याला कथालेखन करायचे राहील. नंतर शीर्षकावरून म्हणजे एक कथेचं नाव दिलं राहील, जसं जशास तसे हे दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला कथालेखन करायचं आहे. दिलेल्या शब्दावरून कथालेखन म्हणजे 3 किंवा 4 शब्द दिलेले राहील, जसं लाल शर्ट, रेल्वे रूळ, उखडणे, अपघात होण्याची शक्यता, असे जर शब्द दिलेले राहील तर त्या शब्दावरून तुम्हाला ती कथा लिहायची आहे. त्यानंतर अपूर्ण कथा पूर्ण करणे म्हणजे त्यामध्ये 2 भाग केलेले आहे. कधी तुम्हाला कथेचा पूर्वार्ध म्हणजे आधीची कथा लिहून दिलेली असेल, नंतर त्याचा उत्तरार्ध लिहायचा असेल, आणि कथेचा उत्तरार्ध दिलेला असेल तर तुम्हाला त्याची सुरुवात लिहावी लागेल. म्हणजे 2 भाग आहे. पहिल्या भागामध्ये तुम्हाला कथेची सुरुवात दिलेली असेल तर तिथे तुम्हाला कथेचा शेवट लिहायचा आहे, आणि दुसऱ्या भागामध्ये जर कथेचा शेवट दिला असेल तर तिथे तुम्हाला सुरुवात लिहायची आहे. नंतर 5वं आहे की मुद्द्यावरून कथालेखन. मुद्दे दिलेले असतील आणि त्याचं तुम्हाला कथालेखन करायचंय. आता कथालेखन नमुना कृती 1 पहा. आता इथे आपल्याला दिले की खालील अपूर्ण कथा पूर्ण करा. म्हणजे ही आपल्याला कथा दिलेली आहे, याची सुरुवात दिलेली आहे, याचा आता आपल्याला शेवट करायचा आहे. ठीक आहे, हे दिलेलं आहे. नंतर असंच एक आहे की खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा. म्हणजे हे 3 वाक्य आपल्याला दिलेली आहेत. मुले नदीत बुडणे, मुलांना वाचवणे, बालवीर पुरस्कार. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे 3 वाक्य जोडून तुम्हाला एक कथा तयार करायची आहे. नंतर खाली दिलेल्या आधारे मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. जसं APJ अब्दुल कलाम, जन्म व शिक्षण, रामेश्वरम, बहिणीने दागिने विकून शिक्षणासाठी पैसे व मद्रास टेक्नॉलॉजीत प्रवेश, भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील कार्य, अग्निक्षेपणाचं संशोधन, वैज्ञानिक सल्लागार, भारताचे 11वे राष्ट्रपती. तर हे मुद्दे दिलेले आहे आणि त्या मुद्द्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, कथा लिहायची आहे. तर असेच काही नमुने मी तुम्हाला उदाहरणासाठी द्यायचे जे तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये सॉल्व्ह करायचे आहे स्वाध्याय कृतीमध्ये. तर पहिला प्रश्न बघा की खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा. हे 3 दिलेले आहे, तुम्हाला 3ही करायचं आहे. नंतर प्रश्न दुसरा आहे खाली दिलेल्या कथांचा उत्तरार्ध वाचा व कल्पना करून उत्तरार्धाला अनुरूप अशा कथा लिहा. नंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये 2 तुम्हाला दिलेले आहे की खालील अपूर्ण कथा वाचा, तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा. तुम्हाला कथेची सुरुवात दिलेली आहे किंवा कथेचा शेवट दिला असेल तर ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. नंतर प्रश्न चौथा आहे की मुद्द्याच्या आधारे कथालेखन करा. आणि 5वा आहे शीर्षक दिलेले आहे आणि त्या शीर्षकावरून तुम्हाला कथा लिहायची आहे. ज्याप्रमाणे कथालेखन आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बातमी लेखन सुद्धा करायचं आहे. तर ते बातमी लेखन कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ठीक आहे. प्रस्तावना. आजचे युग हे प्रसार माध्यमाचे युग आहे, त्यामुळे साहजिकच दूरदर्शन ऑन केला असता विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असतात. बातम्या ऐकणे व त्या पाहून यातून समाजाचे प्रबोधन होत असते. शिवाय समाजाला नवनवीन घडामोडींची जाणीवही होत असते. बरोबर आहे. आजचे जे युग आहे ते कशाचे आहे, प्रसार माध्यमाचे युग आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण जर दूरदर्शन ऑन केला तर विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असतात. आता सध्या कोरोना सुरू असल्यामुळे आपण जेही आपलं चॅनल ऑन केलं तर त्यामध्ये आपल्याला कोरोनाबद्दलच्या नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. तर बातम्या ऐकणे व त्या पाहणे यातून काय होते, समाजाचे प्रबोधन होत असते. म्हणजे आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत असते आणि त्यातून समाजाचे काय होत असते, प्रबोधन होत असते. शिवाय समाजाला नवनवीन घडामोडींची जाणीवही होते. बरोबर आहे की नवनवीन ज्या घडामोडी चालल्यात त्या आपल्याला बातम्यांद्वारे समजते. तर बातमी ऐकणे व पाहणे का आवश्यक आहे, का आवश्यक आहे हे आता आपण बघूया. आपण राहत असलेल्या समाजात व देशात परदेशात नेमके काय चाललेले आहे याचे यद्ययावत ज्ञान बातम्यांच्या मार्फत मिळत असते. यासाठी बातम्या व ऐकल्या पाहिजे. ठीक आहे. आपण ज्या समाजात राहतो, ज्या देशामध्ये राहतो, तिथे काय सुरू आहे याची जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान पाहिजे असेल तर आपण बातम्यांच्या मार्फत ते मिळवू शकतो. म्हणून आपल्याला बातमी ऐकणे व पाहणे आवश्यक असते. नंतर बातमीचे कार्य.
समाज प्रबोधन करणे हे बातमीचे प्रमुख कार्य होय. शिवाय समाजात एखादी घटना घडून गेल्यानंतर ती पुन्हा घडू नये यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच आनंददायी व विनोदी बातम्यातून लोकांचे मनोरंजन करणे ही बातमीची प्रमुख कार्ये मानली जातात. बातमीचे कार्य काय आहे की समाज प्रबोधन करणे हे बातमीचे प्रमुख कार्य आहे. शिवाय समाजात एखादी घटना घडून गेल्यानंतर समाजामध्ये जर एखादी घटना घडली असेल आणि ती पुन्हा घडू नये यासाठी लोकांमध्ये काय निर्माण होते, जागरूकता निर्माण होते आणि शिवाय बातम्यांद्वारे मनोरंजनही होते. नंतर बातमीची क्षेत्रे. आजचे युग हे जागतिकीकरणाचे युग आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत चाललेला आहे. देशाची प्रगती होत आहे. देशात विविध संस्था व केंद्रे नावारूपाला येत आहेत. त्यामुळेच सभा, संमेलने, चर्चासत्रे, कार्यशाळा, परिसंवाद, विविध विषयावरील प्रदर्शने व शिबिरे, उद्घाटने व नेत्यांच्या भेटी अशा प्रकारचे नानाविध कार्यक्रम संपूर्ण देशात ठिकठिकाणी घडत असतात. ही सर्व बातम्यांचीच क्षेत्रे आहेत. इतकेच नव्हे तर समाजात कधी कधी वाईट घटना देखील घडत असतात. अशा घटना देखील बातमीचे क्षेत्र असतात. आता बातमी लेखन म्हणजे काय? आपण ज्या परिसरात राहत असतो त्या परिसरात व इतर परिसरात एखादी घटना वा प्रसंग घडला तर त्याचे यथातथ्य वर्णन करणे म्हणजे बातमी लेखन करणे होय. खरे पाहता बातमी लेखन ही एक कला आहे. घडलेल्या घटनेचे सहज व साध्या सोप्या भाषेत वर्णन करताना तटस्थपणा बाळगणे फारच आवश्यक असते. तसेच वस्तुस्थितीचे वास्तव करणे हे एक प्रकारचे कौशल्यच असते. बातमी लेखन का आवश्यक आहे? आजचे युग हे प्रसार माध्यमाचे युग आहे. त्यामुळे साहजिकच आपण पाहिलेली एखादी घटना वा प्रसंग यावर बातमी लिहून ती प्रसार माध्यमाकडे पाठवणे गरजेचे असते. कारण त्यातून एक जबाबदार नागरिक या नात्याने समाजातील लोकांना संबंधित घटना प्रसंगाचे ज्ञान करून देणे आवश्यक असते. बातमी लेखन करताना काटेकोरपणे पालन केल्या जाणाऱ्या बाबी. आता बातमी लेखन करताना कोणत्या बाबी पाळल्या जाव्यात ते बघूया. वास्तव घटनेचे अवास्तव असे वर्णन करू नये. जी वास्तव घटना आहे त्याचे अवास्तव असे वर्णन करू नये. बातमी लेखनात अतिशयोक्तीपणा नको. अतिशयोक्ती म्हणजे जी बातमी आहे ती न दाखवता त्याला चढवून बढवून सांगितलेली बातमी नको. बातमी लेखनात खोटी वर्णने लिहू नयेत. जी खरी बातमी असेल तीच देणे आवश्यक असते. बातमी लेखनात लोकांचा राग अनावर होणार नाही व एखाद्या धर्माच्या व जातीच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची खबरदारी बाळगावी. आपण जी बातमी लिहत आहोत त्या बातमीवरून एखाद्याला राग येणार नाही किंवा कोणाच्या धर्माच्या व जातीच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता पाळावी. नंतर बातमी घडलेल्या घटनेचे अपत्य असते म्हणून ती भूतकाळातच लिहावी. बातमी लेखन करताना ही सुद्धा आपण भूतकाळातच लिहायची असते. बातमी लेखनात स्थळ, काळ, वेळ, दिनांक व संबंधित व्यक्ती यांचा स्पष्ट उल्लेख असावा. ही खूप महत्वाची पॉइंट आहे. हा तुम्ही नोट करा की बातमी लेखनात स्थळ, काळ, वेळ, दिनांक व संबंधित व्यक्ती याचा स्पष्टपणे उल्लेख असावा. बातमीत प्रसंग किंवा घटना जशी घडली आहे त्याचे सविस्तर व योग्य क्रमाने लेखन करावे. बातमीला देण्यात येणारे शीर्षक आकर्षक व वाचकाचे लक्ष वेधून घेणारे असावे जेणेकरून वाचक बातमी वाचण्यास प्रवृत्त होतील. बातमी लेखनातील परिच्छेद लघु स्वरूपाचे असावेत. बातमी लेखन करताना शब्दाचा पाल्हाळीकपणा टाळावा. अचूक, समर्पक व सुव्यवस्थित पद्धतीने बातमी लेखन करावे. आता बातमी लेखन नमुना कृती. पहिली बातमी बघा. शासनाने प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिकांचा अभ्यासक्रमात समावेश केला. ही आता बातमी आहे तर याचं आपल्याला बातमी लेखन करायचं आहे की मग आपलं उत्तर कसं सुरू होईल? आमच्या वार्ताहराकडून गेल्या प्रश्नपत्रिका आणि आल्या कृतीपत्रिका. ठीक आहे. काल 9 जानेवारी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता 8वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात विशेष बदल घडवून आणण्यात येईल अशी घोषणा केली. यापुढे भाषा विषयात प्रश्नपत्रिकांची जागा कृतीपत्रिका घेईल व त्यावर आधारित पाठ्यपुस्तकांची व स्वाध्यायाची रचना करण्याचा मानस महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे. आमच्या प्रतिनिधींनी राज्यातील अनेक शिक्षकांची भेट घेतली असता शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असे आढळून आले. विद्यार्थी व पालक वर्गाने मात्र थोडीफार चिंता व्यक्त केली कारण त्यांना या कृतीपत्रिकेचे स्वरूप व्यवस्थितरित्या ज्ञात नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने कृतीपत्रिकेचे स्वरूप व अभ्यासक्रम याविषयी शिक्षक वर्गाला सुज्ञ करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित केल्या जातील असे जाहीर केले. त्यामुळे शिक्षक मुलांचे मार्गदर्शन करण्यास सिद्ध होतील हे कळल्यावर विद्यार्थी व पालक वर्गाला थोडासा दिलासा मिळाला.
मंडळाने आजपर्यंत चालत आलेल्या पाठांतर शिक्षण प्रक्रियेला टाटा बाय बाय करत कृतीपत्रिकेच्या माध्यमातून आकलन व उपयोजन कौशल्यावर भर देण्याचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे, याचे राज्यातील अनेक शिक्षण तज्ज्ञांनी जागतिकीकरणाच्या या काळात आजचा विद्यार्थी कौशल्य निपुण व्हावा यासाठी मंडळाने घेतलेल्या निर्णयाची सर्व स्तरातून प्रशंसा